दिंडोरीतील विहीर बुजवण्याचं काम सुरू झालंय। चारचाकी विहिरीमध्ये पडली आणि त्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला। इंदोरे गावातील एकाच कुटुंबातील 9 जणांचा याच्यात मृत्यू झाला। विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। राजेंद्र राजे रात्रीपासूनच गायब आहेत। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। या संपूर्ण कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो। आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीने देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील। कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते। त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत। पण ही घटना प्रचंड सर्वांना वेदना देणारी अशा प्रकारची घटना आहे। ही घटना अतिशय गंभीर आहे आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे तिकडनं रस्ता आहे विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे, त्याचं कसं होऊ शकतं याची सगळी चौकशी केली जाईल। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत, त्याची चौकशी सखोल चौकशी केली जाईल। ज्यांची विहीर आहे समोर ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल। कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, सगळ्यांना हळहळ करून गेलेली घटना आहे साहेब। आणि आमचे पण लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे आम्हाला पण फार म्हणजे न भरून निघणार जे कुटुंबावर जे आघात झालेला आहे तो फार न भरून निघणार नुकसान आहे आणि हळहळच व्यक्त केली पाहिजे या गोष्टीची। ती जाळी होती पण ऍक्च्युली काय झालंय साहेब, ती जाळी तिथं म्हणजे पहिले एवढी रहदारी नसल्यामुळे काय झालं साहेब, ती जाळी होती, कोणी अँगल काढून नेले, कोणी तारा काढून नेल्या, त्याच्यात आमचं पण भरपूर नुकसान झालं। तुमचं घरी ते CCTV आहे तुम्हाला हे दिसलं ना? नाही साहेब, तेव्हा CCTV नव्हते, तेव्हा नव्हते, आत्ताच